मेंदू मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा भाग आहे. मेंदू हा आपणास विचार करणे, स्पर्शज्ञान, ऐकणे, वास घेणे, चव कळणे आणि ज्ञानग्रहण करण्यास व ते साठवण्यास मदत करत असतो. मानवी मेंदू हा 1.5 किलो वजनाचा असून तो 1 अब्ज म्हणजेच 100 बिलियन न्यूरॉन्सने बनलेला असतो. एक न्यूरॉन हा मेंदूतील 1000 ते 10,000 इतर न्यूरॉन्सना जोडलेला असतो. या मज्जापेशींचे कार्य जर बिघडले तर बऱ्या न होणाऱ्या अशा असाध्य व्याधी रुग्णाला जडतात. मेंदूसारख्या अवयवाला आपल्याला जर काही व्याधी होत असेल तर आपण कोणत्याही सामान्य डॉक्टरकडे न जाता मेंदू तज्ज्ञांकडे म्हणजेच न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन उपचार घ्यायला पाहिजेत. आज शहरात काही प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्टपैकी डॉक्टर महाबल शहा हे एक आहेत. डॉक्टर शहा यांचे यश ब्रेन क्लिनिक व वर्टिगो सेंटर हे बंडगार्डन रोडवरील शांग्रीला कॉम्प्लेक्समध्ये 2ऱ्या मजल्यावर आहे. डॉक्टर शहा कन्सल्टिंग न्यूरोलॉजिस्ट व वर्टिगो स्पेशालिस्ट आहेत. डॉक्टर शहा यांनी 8 वर्षात 10,000पेक्षा जास्त पेशंट्सवर इलाज करून त्यांना बरे केले आहे. डॉक्टर शहा यांचे चक्कर या आजारावरचे आर्टिकल्स प्रसिद्ध वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आहेत. सध्या ते पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड येथे न्यूरोलॉजिस्ट अँड वर्टिगो स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. I am Dr. Mahabal Shah, consulting neurologist in Sahyadri Hospital, Nagar Road. I am practicing since last 10 years. I have treated different neurological patients as well as more than 10,000 patients of vertigo since last 10 years. व्हर्टिगो, डिझीनेस, हेडेक, पॅरालिसिस, डिमेन्शिया, बॅक पेन, एपिलेप्सी आणि नर्व्ह अँड मसल डिसऑर्डर या आजारांवर उपचार केले जातात. चक्कर येणे म्हणजे डोळ्यासमोर गोलगोल फिरणे. बऱ्याच वेळा ही चक्कर कानाच्या आजारामुळे होते. तर बऱ्याच वेळा ही सिंपल चक्कर कधी कधी पेशंटला खुशी बदलताना गोलगोल गोलगोल अर्ध्या मिनिटासाठी फिरतं. त्याला आम्ही बिनाइन पॅरोक्सिमल पोझिशनल व्हर्टिगो असं म्हणतो. या चक्करसाठी खूप चांगल्या प्रकारची रिपोझिशनिंग नावाची ट्रीटमेंट आहे. पेशंट एका दिवसात रिपोझिशनिंग केले की चक्कर बरी होती. बऱ्याच वेळा असे पेशंट ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे चक्रा मारत जातात. पहिल्यांदा कान नाक घशाच्या डॉक्टरकडे जातात, तिथं वर्टिन स्ट्युजिलान सारख्या गोळ्या दिल्या जातात. त्यानंतर ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेले जातात. ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे ट्रॅक्शन दिले जाते व पेशंटला याचा काहीही यूज होत नाही. असा पेशंट जर पेशंटला कळलं तरच तो आमच्याकडे येतो आणि याला आम्ही रिपोझिशनिंग नावाची प्रोसिजर करून पेशंट एका दिवसात पूर्ण कंप्लीट चक्कर बरी होते. असे आम्ही 10,000पेक्षा चक्करीचे पेशंट या गेल्या 8-10 वर्षात ट्रीट केलेले आहेत. मला जवळजवळ 3 वर्षापूर्वी भरपूर त्रास झाला. एकदम अचानक झोपेत कूस बदलली की चक्कर, डावीकडे झोपताच यायचं नाही. मग त्याच्यामुळे मी एका आमचे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला व्हर्टिन आणि स्टुजिरॉन अशा गोळ्या दिल्या. त्या बरेच दिवस घेतल्या तरी काय होईना. मग नंतर एका हाडांच्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सांगितलं स्पॉन्डिलायटिसनी येते चक्कर. त्यांनी पण बरेच ट्रॅक्शन वगैरे दिलं पण ते काय थांबेना. मग नंतर आमची एक फॅमिली फ्रेंड आहे वैशाली कोठारी म्हणून, तिने सांगितलं की काकू तुम्ही या डॉक्टर शहांकडे जाऊन बघा. म्हणून मग मी ते ऐकून मग तुमच्याकडे आले. आपल्या इथं थेरपी घेतल्यावर बरं वाटलं का? लगेच 95% एकदम क्लिअर झालं. एका दिवसात म्हणजे असं आश्चर्य झाल्यासारखं एकदम झालं. त्यामुळे मला खूपच बरं वाटलं आणि काय म्हणजे देवासारखे भेटला तुम्ही असं वाटायला लागलं मला अगदी. म्हणजे आणि मग त्यामुळे मला असा चांगला अनुभव आल्यामुळे कोणाचंही असं कळलं की मी बरंच माझ्या मुलीला मैत्रिणींना तुमचं नाव सांगते, त्यांना पण एक खूप आनंदी होतात. त्याच्यात एक सुरेश तळवलकर आपले प्रसिद्ध जे तालयोगी आहेत त्यांच्या मिसेस पद्माताई तळवलकर, त्या पण स्वतः गायिका आहेत.
त्यांना असाच त्रास होत होता 2-3 वर्षापासून. मग मी त्यांना पण एकदा घेऊन आले डॉक्टर महाबळांकडे. मग त्यांना ट्रीटमेंट केल्यानंतर त्या एका दिवसात त्यांचं 3 वर्षापासून जे चक्कर येत होती ते एका दिवसात क्लिअर झाल्यामुळे त्यांना खूपच आनंदी झाल्या. तुम्ही सगळे समाधानी आहात? एकदम समाधानी. आईला जसा त्रास होत होता म्हणजे आधी वर्टिगोचा, सेम माझ्या मैत्रिणीला, कॉलेजमधली मैत्रीण, तिलाही होतो. पण तिला मी खूप दिवस सजेस्ट करते ऍक्च्युली, पण तिला तो जो कॉन्फिडन्स गेला आहे की चक्कर येते किंवा काय, तर आता ती ट्रीटमेंट बरोबर न घेतल्यामुळे तिला काय होतं की ती एकतर ज्या कुशीवर चक्कर येते त्या कुशीवर तिला वळायची तयारीच नसते तर, आणि सारखं एकाच कुशीवर किंवा फक्त पाठीवर झोपून पण त्रास होतो. उठलं की चक्कर येते म्हणून सगळ्याच गोष्टीतला गाडी चालवण्याचा किंवा काय कॉन्फिडन्स असतो तो तिचा खूपच एकदम गेलेला आहे सगळा. तर तो कॉन्फिडन्स परत बिल्ड व्हायला खूप मुश्किल जातं. म्हणजे प्रॉपर वेने ट्रीटमेंट, नुसतं गोळ्या घेऊन होत असेल असं वाटत नाही. तुमच्याकडे जी मशीन ट्रीटमेंट दिली जाते ती घेतली तर तो पूर्णपणे आजार बरा होत असेल असं माझं मत आहे. चक्करचे निदान करणे खूप गरजेचे आहे. आपण समजतो चक्कर ही साधी चक्कर आहे, त्यासाठी व्हर्टिन स्टिच्युलर गोळ्या घेऊ, पण बऱ्याच वेळा ही चक्कर लहान मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होते. तर बऱ्याच वेळा ही चक्कर कुशी बदलताना येणारी चक्कर जी असते ती रिपोजिशन नावाच्या सिंपल प्रोसिजरमुळे एका दिवसात बरी केली जाते. बऱ्याच रुग्णांना जर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही तर कायमस्वरूपी भीती बसते. ते एका कुशीवर वळायला सुद्धा घाबरतात, ओरडतात, रात्र त्यांना झोप लागत नाही. बऱ्याच पेशंटचा कॉन्फिडन्स निघून जातो, चालताना त्यांना तोल गेल्यासारखं होतं. तरी जरी चक्कर साधी वाटत असेल तरी योग्य सल्ला घेऊन पटकन ट्रीटमेंट घेणे जरुरीचे आहे ना की अशी पहिल्यापासून. कधीपासून चक्कर येते तुम्हाला? तसे जास्त म्हणजे फिरायचं वगैरे हे जास्त महिनाभर झालं आता. बूज बदलण्याची वगैरे आहे ती. कूस बदलली की चक्कर येते? चक्कर कुठल्या बाजूला कूस बदलल्यावर चक्कर येते? डाव्या हाताला जास्त. बर बर. तुम्ही MRI वगैरे केलेलं आहे? सगळं केलंय. MRI नॉर्मल आहे. नंतर स्पॉन्डिलायसिस थोडासा डिटेक्ट झालाय, ती MRI केलेली आहे. ECG झाला, कान तपासले. काय फरक पडला का तुमचा? काहीच नाहीये. घाबरू नका एवढं. इकडे करा मान. इकडे काय होत नाही ना? हा म्हणजे वाटतेच थोडीशी, पण इतकी तिकडे जास्त वाटते, इकडे कमी वाटते. करा तिकडं मान. बघू जरा बघू. डोळे उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा. उघडे ठेव. 1-2 मिनिट फक्त. घाबरू नको आणि काही होत नाही तुला, घाबरू नको. खूपच छान वाटतंय. आता एकदाही चक्कर नाही आली अजिबात. आज वळून बघितलं का तुम्ही? उजवीकडे डावीकडे सगळीकडे वळलं तरी नाही चक्कर आली अजिबातच. हां हां. आणि चालताना पण बरं वाटतं आता? चालताना एकदा बघून दाखवा मला, वळून दाखवा. खाली झोपा आता परत एकदा आणि हळूहळू वळा. हां, हळूच वळा. डाव्या साईडला वळा. हां ठीक आहे. चक्कर आली? हां, आता उजव्या साईडला वळा. हां, उठून बसा आता. हळूहळू उठून बसा. Dr. Mahabal Shah is a doctor, but he is a very good person from the bottom of the heart. I came with my mother. She was suffering, and when she came here, she got the full satisfaction, and she is physically fit now. And whenever she is not okay, when we tell her that we are going to doctor, but as she sees the doctor, she is physically fit. And he is a very good person from the bottom of the heart. He is a doctor, but as a human being, he is going on the path of humanity. Nowadays, we see so many people doing so many things. There is no need for me to tell you anything. But this is my personal experience. This is not only my personal experience, but the experience of my whole family. We are 6 sisters. But everyone, when we have a talk, when we come to doctor, today I'm the elder daughter with my mother in front of doctor. But other time my other sisters are also coming. But each and every person is saying that doctor is a doctor, but from the bottom of the heart he is a good human person, and he is going on the path of humanity. For the sake of humanity, he is doing his service from the bottom of the heart, and I really appreciate, not only I, my mother and all my family members really appreciate doctor
And we on behalf of the whole family members, we just pray to God from the bottom of the heart that let the health, wealth, success come running to doctor and all the family members. Thank you. पॅरालिसिस म्हणजे लकवा हे प्रामुख्याने 2 गोष्टीमुळे होते. एक, रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे मेंदूमध्ये, तर बीपी मुळे सडनली रक्तवाहिन्या फुटून हिमोरेज किंवा रक्तस्राव झाल्यामुळे होतं. रक्तप्रवाह कमी होणाऱ्या पॅरालिसिसला इश्केमिक स्ट्रोक म्हणतो आणि आता त्यासाठी खूपच नवीन चांगल्या पद्धती निघल्या आहेत. अशा पेशंटनी टाइम इज अ ब्रेन कन्सिडर करून पटकन मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं असतं. तिथं आम्ही इंजेक्शन TPA नावाचं एक क्लॉट विरघळण्याचं इंजेक्शन देतो आणि त्या इंजेक्शन दिल्यानंतर बऱ्याच ग्रेड 0 झालेल्या पेशंटला सुद्धा ग्रेड 5 पॉवर एकदम नॉर्मल पेशंट होऊ शकतो. 33% केसेसमध्ये पेशंट खूप चांगला सुधरू शकतो. तरी अशा पेशंटने लवकर हॉस्पिटलमध्ये टाइम इज ब्रेन कन्सिडर करून प्रत्येक मिनिटामध्ये 1 मिलियन न्यूरॉन आपले डाईड होत असतात, तर पटपट घाई करून हे ट्रीटमेंट घेणं जरुरीचे आहे. यश ब्रेन क्लिनिक अँड व्हर्टिगो सेंटरमध्ये आम्ही NCV, EEG, VEP अँड इलेक्ट्रोमायोग्राम म्हणजेच EMG या सुविधा उपलब्ध करतो. EEG टेस्ट करून फिट येणाऱ्या रुग्णावर इलाज केले जातात. फिट येणाऱ्या रुग्णाला अचानक चक्कर येऊन खाली पडणे, स्नायू घट्ट व कडक होणे, त्यानंतर त्याला झटके येणे, जीभ चावली जाणे, खूप प्रमाणात लाळ गळणे, तोंडातून फेस येणे आणि लघवी पास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा लक्षणांसाठी EEG ही टेस्ट केली जाते. 4 वर्षांपूर्वी जेव्हा मला पहिल्यांदा फिट आलेली तेव्हा रुबिओलमधल्या डॉक्टरांनी डॉक्टर मोबाईल शाह यांचा कन्सल्ट केला आम्हाला आणि तेव्हा त्यांच्या पहिल्यांदा मी डॉक्टर शहांना भेटलो आणि तेव्हापासून माझी फिट एकदम पूर्णपणे थांबली माझी आणि तेव्हापासून गोळ्या मला सुरू आहेत. आता परत मी तेव्हा फर्स्ट टाइम EEG केली मी, त्यानंतर आता परत मी दुसऱ्यांदा EEG केली. पूर्ण 4 वर्ष कंप्लीट झाले. आता डॉक्टरांनी हळूहळू ते गोळ्या बंद केल्या, कमी करायला सांगितलं. पूर्णपणे ओके. सो एवढं सांगू शकतो मी. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. माझा मुलगा आदित्य नंदोरे ह्याला 5 वर्षाचा असताना पहिल्यांदा फिट आली. त्याच्यानंतर त्याची औषधं चालू होती, त्यांनी काही इफेक्ट होत नव्हता. मागच्या महिन्यात आम्हाला डॉक्टर शहांबद्दल कळलं तर आम्ही इथे आलो दाखवायला आणि इथे त्यांनी मागच्या महिन्यात EEG टेस्ट पण घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी औषधं बदलून दिली. त्याच्यानंतर काही त्रास नाही त्याला, अगदी बरा आहे. NCV टेस्ट ही टेस्ट स्नायूंच्या आणि नसांच्या आजारांसाठी केली जाते, जसे की हातापायाला मुंग्या येणे, हातपाय दुखणे. त्या पेशंटने ही टेस्ट करणे गरजेचे आहे. स्नायूंमध्ये विकनेस असल्यास, उठताना किंवा बसताना त्रास होत असताना ही तपासणी त्वरित करून घ्यावी. काही पेशंटला हातात कार्पल टनेल सिंड्रोम या आजाराने मुंग्या येतात. या तपासणीमुळे त्याचे डायग्नोसिस होऊन त्याचे पुढील उपचार करणे सोपे जाते. डॉक्टर शहा यांच्या यश ब्रेन क्लिनिक अँड व्हर्टिगो सेंटरमध्ये रुग्णांना अत्यंत काळजीपूर्वक तपासून उपचार केले जातात. आज बरेच रुग्ण त्यांच्याकडून उपचार घेऊन समाधानी आहेत. बऱ्याच गोष्टीत पेशंटला डिस्काउंट पण मिळतो. यश ब्रेन क्लिनिकमध्ये आम्ही व्हर्टिगो, डिझिनेस, हेडेक, पॅरालिसिस, डिमेन्शिया, बॅक पेन, एपिलेप्सी आणि नर्व्ह अँड मसल डिसऑर्डर या आजारांवर उपचार केले जातात. यश ब्रेन क्लिनिक अँड व्हर्टिगो सेंटरमध्ये आम्ही NCV, EEG, VEP अँड इलेक्ट्रोमायोग्राम म्हणजेच EMG या सुविधा उपलब्ध करतो. बऱ्याच गोष्टीत पेशंटला डिस्काउंट पण मिळतो. गेल्या 10 वर्षात आम्ही बरेच न्यूरोलॉजीचे पेशंट इथे ट्रीट केलेले आहेत. इथे आलेला प्रत्येक पेशंट समाधानाने घरी परततो. प्रत्येक पेशंटची आम्ही पेशंट आमचे रिलेटिव्ह असल्यासारखी केअर करत असतो आणि पेशंटला बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही डिस्काउंट देऊन पाठवतो. मानवी शरीराची अंतररचना अतिशय जटिल आणि गुंतागुंतीची असते. शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना अंतरेंद्रिय असे म्हणतात. फुफ्फुस, हृदय ही छातीतील अंतरेंद्रिय आहेत. तसेच अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड
ही पोटामध्ये असलेली अंतरेंद्रिय आहेत. मानवाच्या शरीरातील ही अंतरेंद्रिय अतिशय महत्त्वाची असतात. अंतरेंद्रियास जर काही व्याधी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्वरित त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. मानवी शरीराच्या अंतरेंद्रियांच्या कार्यात होणाऱ्या बिघाडाची अगदी सविस्तर तपासणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टर सोनोग्राफी या तंत्राचा उपयोग करतात. मानवी शरीराच्या आतील अवयवात झालेल्या व्याधी या सोनोग्राफीच्या साहाय्याने पाहून डॉक्टरांना त्या व्याधींवर अचूक निदान करणे सहज शक्य होते. विश्रांतवाडीमध्ये शॉपर्स ऑर्बिट मॉलमध्ये हे आहे डॉक्टर मृणालिनी शहा यांचे अनुवा डायग्नोस्टिक सेंटर. हे प्रशस्त आणि सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर मान्यताप्राप्त असून येथे रुग्णांना हव्या असलेल्या सुविधा या अत्यंत काळजीपूर्वक पुरविल्या जातात. अनुवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मध्यमवर्गीयांना परवडेल अशा फीजमध्ये सोनोग्राफी, एक्स-रे आणि लॅब या सुविधा पुरविल्या जातात. Hello, I'm Dr. Mrinalini Shah, consultant radiologist, Anwar Diagnostic Center, Pune, Vishrantwadi. I'm here to serve the women and children of all socio-economic class people with a diagnostic facility of sonography, X-ray and lab. अनुवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी या सुविधा पुरविल्या जातात. सोनोग्राफी गर्भावस्थेमध्ये गर्भाची वाढ तपासण्यासाठी ही सोनोग्राफी खूपच फायदेशीर असते. गर्भावस्थेतील सोनोग्राफी करण्यापूर्वी डॉक्टर मृणालिनी शहा या रुग्णांनी भरून दिलेला फॉर्म काळजीपूर्वक वाचून पाहतात. अल्ट्रासाऊंडचे हे तंत्र खूपच सुरक्षित असल्यामुळे हे स्त्रीरोगासंबंधित प्रॉब्लेमसाठी खूप व्हॅल्युएबल आहे. गर्भावस्थेतील सोनोग्राफी ही गर्भारपणातील बाळाची वाढ, व्यंग याचे अचूक निदान बाळ जन्माला येण्यापूर्वीच करता यावे या उद्देशाने गर्भावस्थेची सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीच्या ध्वनिलहरी खूपच सौम्य असल्यामुळे याचा गर्भाला अजिबात त्रास होत नाही. गर्भातील बाळाची स्थिती जाणून घेतल्यावर डॉक्टर मृणालिनी शहा गर्भात वाढणाऱ्या बाळाची वाढ कशी होत आहे यावर आणि रुग्णांच्या मनातील काही शंकांवर अगदी मोकळेपणाने रुग्णांशी बोलतात. Ultrasound at Anwar Diagnostic Center. Here at Anwar Diagnostic Center, we do abdomen pelvis ultrasound. Abdomen pelvis sonography is done to see the abdominal organs or any mass or lesions. If you have pain in the abdomen or vomiting, nausea, doctors will ask you to do sonography of the abdomen pelvis to see if there's any abnormality, any stone, swelling of any organs, any lesion, any bowel pathology. This is the reason for sonography abdomen pelvis. आज थायरॉईड ही एक गंभीर समस्या झाली आहे. सोनोग्राफी करून आपण थायरॉईडची साईज केवढी आहे हे पाहू शकतो. थायरॉईडची सोनोग्राफी करताना रुग्णाला कसलाच त्रास होत नाही. गळ्यावर जेल लावून त्यावर प्रोबच्या साहाय्याने रगडल्यास स्क्रीनवर थायरॉईडचे चित्र स्पष्ट दिसू लागते. ही सुविधा ही अनुवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रुग्णास मिळते. एक्स-रे अनुवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आधुनिक मशीनच्या साहाय्याने आणि प्रशिक्षित स्टाफच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे एक्स-रे काढले जातात. मोठ्यांबरोबरच लहान मुलांचा एक्स-रेही अत्यंतिक काळजीपूर्वक काढला जातो. स्वतः डॉक्टर मृणालिनी शहा मुलांशी अत्यंत प्रेमाने बोलून मुलांना एक्स-रे काढण्यासाठी तयार करतात.
We can have X-ray for X-ray chest, for lower limbs, to see for fractures. We have X-rays to see for children when they swallow small coins and any other foreign bodies. And we have special technique of X-ray HSG, which is a digital test technique done for infertility. We do with the contrast study. With the proper frequency, high frequency X-ray machine and digital Siemens machine, we can have a proper diagnosis for any abnormalities. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे HSG हा एक विशेष प्रकारचा एक्स-रे काढला जातो, ज्याचा उपयोग महिलांची प्रजनन क्षमता तपासण्यासाठी केला जातो. गर्भाशयाच्या गुहेसोबत फॅलोपियन ट्यूब्सचा आकार यामध्ये तपासला जातो. जर महिलांना गर्भधारणेस काही अडचणी येत असतील तर त्यांनी HSG ही टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. अनुवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये हायटेक पॅथॉलॉजी लॅबची पण सुविधा उपलब्ध आहे, जिथे रक्त आणि लघवी यांच्या विविध प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. I thank you for coming to Anuva Diagnostic Center. I hope all your requirements and tests will be completed and have been completed. I hope that the tests of sonography and X-ray and lab have been done according to your requirements, and we ensure that you get a discount at every time of your visit, today and in the future. I hope you always the best and a happiness and a healthy future. Thank you.